हाय हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. तर थंबनेल आणि व्हिडिओची स्टार्टिंग बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण बनवतो आहे साबुदाण्याची कटलेट. तर साबुदाण्याची कटलेट बनवण्यासाठी मी बघा 1 वाटी साबुदाणा भाजून घेतला आणि खूप असं लालसर आपल्याला भाजायचा नाही आहे आणि भाजल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यावरच त्याचं पीठ करायचं आहे. गरम जर केलं तर तो पूर्ण साबुदाणा चिटकतो, त्यामुळे मग त्याला थंड होऊनच त्याचं पीठ करायचं आहे. आता बघा पीठ थोडंसं जाडसर जर तुम्हाला वाटलं ना तर चाळणीच्या साह्याने चाळून घ्यायचं आहे. मी एक साधी छोटी चाळणी घेतली, कारण पीठ हे जास्त नव्हतं, 1 वाटीचं पीठ होतं, त्यामुळे मग मी साधी आपली छोटी चाळणी घेतली आणि त्याच्याने चाळून घेतलं. बघा हे कटलेट आहे ना शेंगदाणा विरहित आहे, म्हणजे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा उपवासाचा फराळ एक नंबर आहे. तर बघा मिरची आणि फक्त जिरं मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि 2 बटाटे उकडून घेतले आणि त्यांना किसून घेतलं. बटाटे तुम्ही जरी नाही उकडले आणि डायरेक्ट कच्चे जरी किसले तरी चालतं, पण आपण यांना आहे ना भिजवताना यामध्ये पाणी वापरणार नाही आहेत. जर वाटलं तरच आपण पाणी यामध्ये घेणार आहे, त्यामुळे जर आपण उकळून घेतले बटाटे तर चांगलं बेस्ट राहील. मग त्यामध्ये मी साबुदाण्याचं पीठ घातलं, त्यामध्ये जिरं आणि मिरची जी आपण बारीक करून घेतली होती ती घातली आणि चवीनुसार मीठ घातलं. पाणी न टाकताच मी याला पाणी न टाकताच मी याला पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. वाटलं ना तुम्हाला की खूप घट्ट असा गोळा होतो आहे तर त्यामध्ये थोडं पाणी घालू शकतात आणि याला आहे ना एक 10 ते 15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं, जेणेकरून त्यामधला जो साबुदाणा आहे तो फुलतो. त्यामुळे जर तुम्ही थोडं पाणी घालून जरी केलं ना तरी चालतं, कारण मग तो साबुदाणा फुलतो. आता बघा 10 ते 15 मिनटानंतर आपला गोळा, तर मला पाण्याची काही गरज पडली नाही, त्यामुळे मी पाणी घातलं नाही. आणि बघा या पद्धतीने मी असे लांबोळे गोलाकार आकारामध्ये हे कटलेट बनवले आणि याला फ्राय केलं. हे बघा तळत असताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची, कारण मधून मग ते कटलेट ना कचवट राहतात. बघा मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप छान आहे. तर बघा या पद्धतीने म्हणजे आकार तुम्हाला जसा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात. बघा मी तुम्हाला कट करून दाखवते. मधून सुद्धा खूप छान झाला आणि टेस्टला तर खूप छान लागतं. आणि विशेष म्हणजे यामध्ये शेंगदाणा नसल्यामुळे खूप लोकांना शेंगदाणे खाल्ल्यावरती ॲसिडिटी होते, त्यामुळे त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट आहे. त्यानंतर या पद्धतीच्या पुऱ्या जरी तुम्ही केल्या ना हातावरती थापायच्या आणि तेलामध्ये सोडायच्या, त्या खूप छान फुगतात. आता आपण थाळी तयार करतो आहे. तर आपण बनवलेले कटलेट, त्यानंतर त्यामध्ये पुरी जी आपण कटलेटच्या श्रवणाची पुरी बनवली ती, सोबत दही आणि दह्यासोबत खूप छान लागतात बरं का हे. त्यानंतर बघा बटाट्याचा पापड आणि साबुदाण्याचे बघा हे छोटे पापड आहेत, तेही तळून घेतलेत मी. त्यानंतर बघा केळी आणि आंबा होता म्हणून आंबा. तर अशी प्लेट असली तर खरंच कुणीही उपवास करायला एक नंबर तयार राहील. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा आणि आवडली असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.